श्री गणेशाय नमः. फाल्गुन मासाच्या प्रातःकाळी आपले सर्वांचे हार्दिक स्वागत आहे. या पवित्र वेळेत आपण फाल्गुन मासाच्या निमित्ताने भगवान शिवांच्या सुंदर पौराणिक कथांचे श्रवण करीत आहोत. या कथा आपल्याला आध्यात्मिक ऊर्जा देणाऱ्या असून भगवानांप्रती आपली भक्ती आणि श्रद्धा वाढवतात. आम्हाला आशा आहे की या फाल्गुन मासात आपण रोज आरंभापासून शेवटपर्यंत या सर्व कथा श्रद्धेने ऐकत आहात. चला तर मग आजच्या कथेचा प्रवास पुढे नेऊया आणि आजची फाल्गुन मासाची कथा ऐकूया. आता आजची कथा सुरू करूया. नैमिषारण्यात लोमेश ऋषी म्हणाले, जो मनुष्य शिव मंदिराच्या प्रांगणात स्वच्छता करतो तो निश्चयाने भगवान शिवाच्या लोकात जाऊन संपूर्ण विश्वात पूजनीय ठरतो. जो भगवान शिवांसाठी अत्यंत तेजस्वी आरसा अर्पण करतो पुढे जाऊन शिवजींच्या समोर उपस्थित राहणारा पार्षद होतो. जो देवादिदेव शूलपाणी शंकरांना चवर अर्पण करतो तो त्रिलोकीत जिथे कुठे जन्म घेईल तिथे त्याच्यावर चवर फुलत राहतो. जो परमात्मा शिवाच्या प्रसन्नतेसाठी धूप अर्पण करतो तो आपल्या पित्याच्या व मातेच्या दोन्ही कुळांचा उद्धार करतो आणि भविष्यात यशस्वी होतो. जो हरिहर समोर दीपदान करतो तो तेजस्वी होतो आणि दोन्ही कुळांचा उद्धार करतो. जो मनुष्य हरिहर समोर नैवेद्य अर्पण करतो त्याला प्रत्येक घासात संपूर्ण यज्ञाचे फळ मिळते. जे लोक मोडकळीस आलेले शिव मंदिर पुन्हा बांधून काढतात ते निसंशय दुहेरी फळाचे भागी होतात. जे वीट किंवा दगडांचे भगवान शिव व विष्णूसाठी नवे मंदिर बांधतात ते पृथ्वीवर त्यांची कीर्ती ज्या काळापर्यंत टिकते त्या काळापर्यंत स्वर्ग लोकात आनंद भोगतात. जे ज्ञानी मनुष्य भगवान शिवांसाठी अनेक मजल्यांचे मंदिर किंवा महाल उभारतात ते उत्तम गतीस प्राप्त होतात. जे स्वतः बांधलेल्या किंवा इतरांनी बांधलेल्या शिव मंदिराची स्वच्छता करतात तेही उत्तम गतीला पोहोचतात. जे स्त्री पुरुष शिव मंदिराच्या प्रांगणात विविध रंगाची रांगोळी काढतात ते श्रेष्ठ शिवधामात जाऊन दिव्य स्वरूप प्राप्त करतात. जे पुण्यात्मे भगवान शिवांना चंदोवा अर्पण करतात ते स्वतः शिवलोकात जातातच तसेच आपल्या संपूर्ण कुळाचाही उद्धार करतात. जे मोठ्या आवाजांचा घंटा शिव मंदिरात बांधतात ते त्रिलोकीत कीर्तिमान व तेजस्वी होतात. धनवान असो वा दरिद्री जो 1, 2 किंवा 3 वेळा भगवान शिवांचे दर्शन घेतो तो सुखी होतो आणि सर्व दुःखापासून मुक्त होतो. हे हर अशा प्रकारे शिव विष्णूचे नामस्मरण केल्याने परमात्मा शिवांनी अनेक मनुष्याचे रक्षण केले आहे. तिन्ही लोकात महादेवापेक्षा श्रेष्ठ असा दुसरा कोणी देव दिसत नाही. म्हणून सर्व प्रकारच्या प्रयत्नांनी भगवान सदाशिवांची पूजा करावी. पत्र, पुष्प, फळ, स्वच्छ जल किंवा कन्हेरीच्या फुलांनी भगवान शिवांची पूजा केली असता मनुष्य शिव समान होतो. कन्हेरपेक्षा आग म्हणजेच मंदार फूल 10 पट श्रेष्ठ मानले जाते. आकापेक्षा आगाचे फूल 10 पट श्रेष्ठ आहे. धतुऱ्याचे फळ, नीरकमळ, सहस्त्रकळहार यांनाही अत्यंत श्रेष्ठ मानले गेले आहे. ही भस्म विभूती चराचर जगातून उत्पन्न झाली असून ती भगवान शिवांच्या अंगावर शोभून दिसते म्हणून ती नेहमी धारण करावी. ज्यांच्या मुखातून सतत ओम नमः शिवाय या पंचाक्षरी मंत्राचा जप होतो तो मनुष्य प्रत्यक्ष भगवान शंकराचे स्वरूपच असतो. प्रातःकाळी, मध्यान्ही आणि संध्याकाळी भगवान शंकराचे दर्शन घ्यावे. सकाळी दर्शन केल्याने सर्व पापाचा नाश होतो. दुपारी दर्शन केल्याने 7 जन्माचे पापे नष्ट होतात आणि रात्री दर्शन केल्याचे पुण्य अमाप असते. शिव हे 2 अक्षरांचे नाव महापापाचाही विनाश करणारे आहे. ज्यांच्या मुखातून सतत शिवनामाचा जप होत असतो त्यांनीच हे संपूर्ण जग धारण केले आहे. पुण्यात्म्यांनी शिव मंदिरात आरती वेळी वाजवण्यासाठी मोठा नगारा ठेवलेला असतो. त्यांच्या नादानेही पापी मनुष्य पवित्र होतो. म्हणून दीर्घकाळ साठलेले धन, मौल्यवान चवर, मंच, शय्या, आरसे, चंदोवे, आभूषणे, सुंदर वस्त्रे इत्यादी भगवान शिवांच्या सेवेत अर्पण करावे. पुराण पाठ, कथा, इतिहास, संगीत असे विविध आयोजन भगवान शिवांना अत्यंत प्रिय आहे. ती व्यवस्था करावी. असे केल्याने पापी मनुष्य हे पापमुक्त होऊन शिवलोकात जातो. जे स्वधर्माचे पालन करणारे, शिवपूजेचे जाणकार, गुरुमुखातून शिवदीक्षा घेतलेले, निरंतर शिवपूजेत रत, दृढ श्रद्धेने संपूर्ण विश्वाला शिवरूप मानणारे, सदाचार पाळणारे आणि वर्णाश्रमात धर्मात स्थित असतात असे ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र कोणीही असो ते भगवान शिवांना परमप्रिय ठरतात. चांडाळ असो वा श्रेष्ठ ब्राह्मण, भजन केल्यास सर्वांनाच भगवान शंकर प्रिय होतात. भगवान शंकर हेच या संपूर्ण चराचर जगताचा आधार आहे. सर्व काही शिवस्वरूप आहे हे विशेषत्वाने जाणले पाहिजे.
वेद, पुराणे, शास्त्रे, उपनिषदे, आगम निगम व देवताद्वारे जोगे परमतत्व म्हणजे भगवान सदाशिवच आहेत. निष्काम असो वा सकाम, प्रत्येकाने भगवान सदाशिवांची आराधना करावी. हे सांगून लोमेश ऋषी पुढे म्हणाले, जो विष्णू आहे तोच शिव आहे आणि जो शिव आहे तोच विष्णू आहे. पीठिका म्हणजे भगवान विष्णूचे रूप असून त्यावर स्थापित लिंग हे महेश्वराचे स्वरूप आहे. म्हणून शिवलिंगाचे पूजन सर्वश्रेष्ठ आहे. ब्रह्मदेव मणिमय शिवलिंगाची पूजा करतात. इंद्रदेव रत्नमय, चंद्रदेव मुक्तामय, सूर्यदेव तांब्याच्या लिंगाची पूजा करतात. कुबेर चांदीचे, वरुण लाल रंगाचे, यम निळ्या रंगाचे, नैऋत्याचा अधिपती रजत वर्णाचे आणि वायुदेव केशरी रंगाच्या शिवलिंगाची आराधना करतात. या प्रकारे इंद्रादी सर्व लोकपाल शिवलिंगाचे उपासक आहेत. पाताळातही सर्वजण शिवपूजक आहेत. गंधर्व किन्नर शिवोपासना करतात. दैत्यामध्ये प्रल्हादासारखे काही वैष्णव असले तरी बहुतेक दैत्य, दानव व राक्षस शिवभक्तच आहेत. बली, नमुची, हिरण्यकशिपू, ऋषिपर्वा, प्रल्हाद तसेच शुक्राचार्यांचे अनेक शिष्य शिवोपासक होते. हेती, प्रहेती, सह्याजी, प्रह्याजी, प्रगच, विद्युत, जीव, तीक्ष्णदृष्ट, धूम्राक्ष, भीम, विक्रम, माली, सुमाली, माल्यवान, अतिभीषण, विद्युतकेश, खडक, जीव, महाबली, रावण, दुर्धर्ष, वीर, कुंभकर्ण, प्रतापी, वेददंशी असे सर्वश्रेष्ठ रावण सदैव शिवपूजेत मग्न होते. त्यांनी शिवलिंगाची आराधना करून उच्च कोटीची सिद्धी प्राप्त केली. रावणाने अत्यंत कठोर तपश्चर्या केली होती. तपस्या महादेवांना अत्यंत प्रिय आहे. तिच्यापुढे प्रसन्न होऊन त्यांनी रावणाला इतरांसाठी दुर्लभ असे वरदान दिले. ज्ञान, विज्ञान, युद्धात अजयता आणि स्वतःपेक्षा दुप्पट मुख. महादेवांना 5 मुखे असल्याने रावण 10 मुखाचा झाला. त्यांनी देव, ऋषी आणि पितरावर प्रभुत्व गाजवले. महादेवाच्या कृपेने तो अत्यंत प्रतापी झाला आणि त्रिकूट पर्वताचा राजा बनला. शिवलिंग पूजेच्या प्रसादाने त्याने 3ही लोक वश केले. तेव्हा देवता अत्यंत विचिंतित झाले आणि सर्वजण मिळून शिवलोकात गेले. तेथे दारात किंकरासारखे उभे राहिले. त्यावेळी वानरमुख असलेले नंदी देवतांशी संवाद साधू लागले. त्या देवतांची कथा आपण फाल्गुन मास कथा मालिकेच्या पुढील भागात म्हणजेच उद्या प्रातःकाळी आपल्या भक्तिविश्व या चॅनलवर ऐकूया. हर हर महादेव.